श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा म्हटले गेले आहे। त्यावर शनी, गुरु आणि माता लक्ष्मीचा शुभ प्रभाव आहे। म्हणूनच पुष्य नक्षत्र खरेदीसाठी आणि शुभ कार्यासाठी शुभ आहे। या वर्षातील शेवटचे पुष्य नक्षत्र 21 नोव्हेंबर रोजी तयार होत आहे। विशेष म्हणजे ते गुरुपुष्य नक्षत्र असेल। गुरुपुष्य नक्षत्र 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 6:49 सुरू होईल, तर दुपारी 3:35 पर्यंत शुभ मुहूर्त असेल। या दरम्यानच आपल्याला शुभ कार्य तसेच खरेदीही करायची आहे। ज्योतिषशास्त्रानुसार सर्व 27 नक्षत्रात पुष्य नक्षत्र श्रेष्ठ मानले जाते। पुष्य हा सर्व दुष्टांचा नाशक आहे। लग्न सोडून इतर कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर पुष्य नक्षत्र सर्वोत्तम मानला जातो। देवगुरु बृहस्पती पद, प्रतिष्ठा, संपत्ती आणि शुभतेचे कारक ग्रह आहेत। जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो। गुरुवारी श्री हरी विष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते, ज्यांना सुख, वैभव, संपत्ती प्रदान करणारे म्हटले जाते। तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत, म्हणून शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा या नक्षत्रावर प्रभाव आहे। धर्मग्रंथांनुसार असे मानले जाते की या नक्षत्रात धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता। म्हणूनच या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते। या दिवशी दिवे लागण्याच्या वेळेस श्री सूक्ताचे पठण करून लक्ष्मी देवीची पूजा करावी। तसेच दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करावा। तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करू शकतात। असं केल्याने दत्तगुरू आणि लक्ष्मी देवीचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊन अमृत पुण्य कमवण्याची संधी प्राप्त होऊ शकते। तसेच गुरुपुष्यामृत योगावर जर सोने खरेदी केले तर सौख्य प्राप्त होते। मौल्यवान वस्तू खरेदी केली तर ती चांगली टिकते, सुख देते। गुरुपुष्य योगावर मंत्र साधना केली तर सिद्ध होते, फलदायी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे। तसेच या योगावर नदी स्नान केले तर महापुण्य प्राप्त होतं। या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू अक्षय असतात। अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही। नवीन काम सुरू केल्याने त्यात यश मिळते। तसेच गुरुपुष्यामृत योगामध्ये चांदी, सोने किंवा पितळेचे लक्ष्मी यंत्र खरेदी केल्याने साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करते आणि म्हणूनच या दिवशी काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख समृद्धी टिकून राहते। आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक पान। हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरदोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत। जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे। त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये विधिवत देवांची पूजा ही करायची आहे। देवी लक्ष्मी बरोबर श्रीहरी विष्णू, गणपती बाप्पा, महादेव आणि भगवान कुबेरांची पूजा ही करायची आहे। कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत, तर महादेव हे संकटमोचक आहेत आणि गणपती बाप्पा हे बुद्धिमत्ताचे देवता आहेत। लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा योग्य प्रकारे आपल्याला उपयोग झाला पाहिजे, तिचं संरक्षण झालं पाहिजे। म्हणूनच या सर्व देवतांची पूजा करणं लाभदायक मानलं जातं। तसेच श्री सूक्तम तसेच पुरुष सूक्ताचे पठण करून पंचोपचार पूजा करावी। कलस्थापना केल्यास घरात धन धान्य वृद्धी व लक्ष्मी प्राप्ती होते।
देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो सकाळीच करू शकतात। ज्या झाडाचं आपल्याला पान घेऊन यायचं ते म्हणजे पिंपळाचं। आता पिंपळाच्या झाडाजवळ जाताना आपल्याला सर्वप्रथम एक तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे। ह्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळदही टाकायची आहे, तसेच आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकायचे, थोडीशी साखर टाकायची आणि आपल्याला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध हे टाकायचं आहे। असं हे जल घेऊन आपल्याला जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ। पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम हे जल जे आहे ते पिंपळ वृक्षांना अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पिंपळ वृक्षाला आपल्याला 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात। प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हाताने पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली जी पण इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे बोलायची आहे। कारण स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथात या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे। पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात, श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांमध्ये वास करतात असे सांगितले आहे। याशिवाय त्यांच्या पानांमध्ये श्रीहरी विष्णू आणि सर्व देवी देवता तसेच माता लक्ष्मी वास करते। पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे। तसेच पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पितरांचा सुद्धा वास असतो। तसेच पिंपळ वृक्षाची पूजा केल्याने आपल्या कुंडलीमध्ये असणाऱ्या शनी दोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते। तसेच पिंपळ वृक्षाची नियमित पूजा केल्याने गरिबीतून मुक्ती मिळते आणि जीवनामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते। आणि म्हणूनच आवर्जून आपल्याला सुद्धा गुरुपुषामृत योगाच्या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा आणि सेवाही करायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला ह्या उपायाकरता 1 पान हे लागणार आहे। आता पिंपळाच्या झाडाखाली पडलेलं पान असेल, अगदी पिवळं झालेलं असेल तरीही चालणार आहे, पण आता काही कारणास्तव तुम्हाला पान नाही भेटलं तर तुम्हाला हात जोडून पिंपळ वृक्षाची क्षमा याचना करायची आणि कोणत्या इच्छापूर्ती करता तुम्ही हे पान तोडत आहे तिथे आपल्याला बोलायचं आणि 1 पान जे आहे ते आपल्याला तोडायचं आहे। आता आपल्याला हे पान घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला 1 प्लेटमध्ये थोडीशी हळद ही घ्यायची आहे, कारण गुरुपुषामृत योगाच्या दिवशी हळदीला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं। त्यानंतर त्या हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं। त्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या काडीने आपल्याला पिंपळाच्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची, अगदी थोडक्यात लिहायची। जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा, नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा, किंवा इतरही तुमच्या ज्या इच्छा असतील त्या मनोभावे तुम्हाला त्या पानावर लिहायच्या आहेत। आता आपल्याला 1 प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला हळदीने 1 स्वास्तिक हे काढून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं पान जे आहे ते ठेवायचं। ते ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणारे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर आपल्याला ही प्लेट जी आहे ती ठेवायची आहे। आता त्या पानाला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे, धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत। आता हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात। आपल्याला 1 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, त्याचबरोबर 1 माळ आपल्याला गायत्री मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला 7 वेळा या एका मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे। ओम ब्रू बृहस्पते नमः, ओम ब्रू बृहस्पते नमः। ह्या सर्व अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच देवगुरु बृहस्पतींची सुद्धा कृपाही होत असते। त्यानंतर पुन्हा एकदा हात जोडून श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच देवगुरु बृहस्पतींचं स्मरण करून आपल्या मनातली इच्छाही बोलायची आणि हे पान संपूर्ण दिवसभर आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आहे। आता संध्याकाळी 5 वाजल्यानंतर आपल्याला हे पान तिकडनं उचलायचं आणि आपल्या घराजवळ असणाऱ्या वाहत्या पाण्याजवळ जायचं। तुमच्याकडे नदी असेल, समुद्र असेल तिथे जायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे पान जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे। गुरुपुषामृत योगाच्या दिवशी हा उपाय करण्याला खूपच महत्त्व दिलं जातं। हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात, लक्ष्मी प्राप्ती करता, इच्छापूर्ती करतात। सर्वात प्रभावी असा हा उपाय, म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।